मनसे पदवीधर निवडणूक लढण्यावर ठाम। मनसेचे अभिजित पानसे उद्या भरणार उमेदवारी अर्ज। मनसेच्या भूमिकेमुळे भाजपच्या अडचणीत वाढ। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका। हर्ष मनी प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प सर्व 34 गुन्ह्यांमध्ये दोषी। प्रज्वल रेवण्णाला अखेर अटक। रेवण्णाला रात्री बंगळूर एअरपोर्टवरून बेड्या। प्रज्वल रेवण्णाला आज कोर्टात हजर करणार। लासलगावमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक। कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी। केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये केवळ 8% पाणीसाठा शिल्लक। 8 जून पासून मुंबईत 5% पाणी कपात लागू होणार। मुंबईत 2 दिवस उकाड्याचे। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमध्ये 2 दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज। काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज। राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता। 5 किंवा 6 जूनला मोसमी वारे महाराष्ट्रात प्रवेश करण्याचा अंदाज। मध्य रेल्वेवर आजपासून 3 दिवस जम्बो ब्लॉक। सीएसएमटी आणि ठाण्यातील फलाटाच्या कामासाठी ब्लॉक। प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता। मध्य रेल्वेच्या जम्बो ब्लॉक काळात एसटी बेस्ट कडून जादा गाड्यांची सोय। कुर्ला, नेहरू नगर, परळ आणि दादर स्थानकातून ठाण्यासाठी जादा गाड्या चालवल्या जाणार। देशाला हुकुमशाहीच्या वरवंट्यापासून वाचवण्याची गरज। मनमोहन सिंगांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल। नागपूरमध्ये राजू पारवेंच्या विजयाचे बॅनर। निकालापूर्वीच रामटेक लोकसभा मतदारसंघात लागले बॅनर। पोस्टरमुळे चर्चांना उधाण। धाराशिवमध्ये महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन। वेळेवर कर्मचारी कार्यालयात आले नसल्यानं आंदोलन। भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीला दान केलेले दागिने वितळण्याचा निर्णय। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा मोठा निर्णय। पुण्यातील बेकायदा पबवर कारवाईचा धडाका सुरूच। शहरातील आणखी 66 पबवर होणार कारवाई। सुहास दिवसेंना कारवाईबाबतचा प्रस्ताव दिला जाणार। संभाजीनगरमध्ये गुप्तधनाचा शोध घेणाऱ्या टोळीला अटक। गुप्तधनाचा शोध घेत फिरत होती टोळी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।